त्याला सजा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा भेटलीच पाहिजे त्याला. माझ्या बाळाला मारलं. त्याला फक्त त्या तिघांना फाशीची शिक्षा द्या, त्याला जिवंत सोडू नका तुम्ही. जसं माझ्या भावाला मरण आलं तसंच त्याला पण तुम्ही द्या. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा द्या त्यांना, दुसरं काही करू नका. जसं माझा भाव तर पडून मेला तसे ते मेले पाहिजे. त्यांच्या आई व बहिणीची अशी प्रतिक्रिया आलेली आहे. तर त्यांची अविनाश कांबळे यांची जाणून घेऊ प्रतिक्रिया. समाजातल्या अतिशय कर्तृत्व आणि तरुणाची जाणीवपूर्वक हत्या झाली. आरोपींना अटक केल्याचं पोलीस सांगतायत, पण आम्हाला आरोपींना अटक करण्यापेक्षा आरोपींना ज्यांनी जे करायला लावलं त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसतो. या ठिकाणी झालेली घटना ही अत्यंत निंदनीय असून सदर घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. सदर आरोपींना तसंच ते ज्यांनी कृत्य करायला लावले त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाज रस्त्यावर उतरायला पात्र असेल. या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचे सत्र चालू आहे. रात्री जी घटना घडली ती खऱ्या अर्थाने फार निंदनीय आहे. सकल मातंग समाजाचा एक धारदार आणि कर्तृत्ववान युवकाची हत्या होती. याचा अर्थ काय? आज समाजामध्ये सुनील भाऊचं नाव एवढं धडाडीचं आहे की त्यांचं काम आणि त्यांचं नाव जरी सांगितलं तर समाजामध्ये सर्वांचं काम होतंय. पण अशा धडाडीचे युवक या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाज एकत्र येऊन जाहीर निषेध करणार आहे आणि लवकरच आंदोलन उपोषण मोर्चा करण्याचे आम्ही योजले आहे. तर अभिषेक भैया यांनी सुद्धा तोच निर्णय घेतलेला आहे की या घटनेला खऱ्या अर्थाने कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे आणि या पद्धतीने असा न्याय मिळाला पाहिजे की हे जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालू झालं पाहिजे. आम्हाला शासकीय वकील मिळण्यात यावा आणि ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे त्या पद्धतीने खरंच याला कुणीही त्याला जागा देणार नाही, त्यांना जामीन सुद्धा मंजूर करू देणार नाही. तर या घटनेचा महाराष्ट्रभर निषेध करून आम्ही लवकरात लवकर मोर्चाचं निवेदन करणार आहोत. तर आता त्यांच्या सहपत्नी व 2 मुले, एक मुलगी व मुलगा बोलणार आहे. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. फाशी दिली पाहिजे. फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला. त्यांची मुलगी म्हणत आहे की माझा बाबा कोणाच्या जीवावर सोडून गेलाय. मुलाचं असं म्हणणं आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा दिली पाहिजे. तर सरकारने याकडे बारकाईने लक्ष घालून त्यांच्या पत्नी त्याला फाशीची झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याचा हाल केले. नवरा माझा किती हालाने गेला तर मला कोणी नाही. माझ्या नवऱ्याचा आधार होता. माझे 2 बाळ आहे ते कोणाच्या जीवावर. नवरा मला एक दिवस सोडत नव्हता. तुला म्हणायचा आधार नाही माझ्या जीवा.